नमस्कार मित्रांनो, हा एक उपाय आणि भरभराट पायाशी खिशात ठेवा फक्त ही एक वस्तू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पैसा म्हणजे जीवन नाही, मात्र जीवन जगण्यासाठी पैसा लागतो. कितीही कटू असलं तरी हेच आजचं सत्य आहे. म्हणून प्रत्येकजण पैशांच्या पाठीमागे धावताना, धडपडताना आपण पाहत असतो. तुम्हा सर्वांवरती लक्ष्मीची असीम कृपा बरसत राहो. अगदी बहुविध मार्गांनी तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि या पैशांमध्ये वृद्धी म्हणजेच वाढसुद्धा होईल. तर या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या जाणून घ्या. मित्रांनो, घराबाहेर पडताना नेहमी आपल्या उजव्या खिशामध्ये किमान एक तरी नाणं अवश्य ठेवा. 1 रुपया, 2, 5 किंवा 10 यापैकी कोणता एक सिक्का किंवा जास्त सिक्के आपल्या उजव्या बाजूच्या खिशामध्ये, वस्त्रामध्ये पण नक्की ठेवू शकता. महिला असतील त्यांनी पर्समध्ये उजव्या बाजूला पर्स बाळगावी. त्यानंतर घराबाहेर पडा. हे सिक्के सातत्याने तुमच्याजवळ राहतील याची काळजी घ्या. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुमच्याजवळ लक्ष्मी आहे. या सिक्क्यांच्या रूपात फार प्रमाणात लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होत राहते. लक्ष्मी म्हणजे पैसा. या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये एक नियम आहे की 2 सारख्या वस्तू नेहमी एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करतात. सारख्या याचा अर्थ पैशाला पैसा आकर्षित करत असतो. तर पहिला नियम आहे, आपल्या खिशामध्ये सातत्याने काही नाणी आपण बाळगायची आहेत. जर संपूर्ण वर्षभर हीच नाणी तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला तुमचं पॉकेट, तुमचं कपाट, तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या संपत्तीचा किंवा आपल्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, कोणत्या मार्गाने आपण पैसा कमवतो याविषयी नेहमी गुप्तता बाळगा. याविषयी कधीच कोणाला सांगू नका. अगदी किती जवळची व्यक्ती, तुमचा मित्र, तुमचा पार्टनर यांना याबाबत कधीही सांगू नका, अन्यथा तुमच्या संपत्तीला नजर लागते. वेगवेगळ्या मार्गांनी संपत्तीचा क्षय होऊ लागतो, संपत्तीचा नाश होऊ लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या पर्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा कपाटात, तिजोरीमध्ये आपण जिथे पैसे, सोने, नाणे ठेवतो त्या ठिकाणी अनावश्यक गोष्टी कधीही ठेवू नका. पैशांसोबत काही कागदाची तिकीटं असतात, बिलाची पत्र असतात, पावते असतात. ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत त्या लक्ष्मीच्या मार्गामध्ये बाधक बनतात. म्हणून अशा गोष्टी पैशांसमवेत आपण ठेवू नयेत. मित्रांनो, अनेक लोकांच्या घरामध्ये नाणी, नोटा इस्ततः पसरलेले असतात. कुठेतरी म्हणजे फ्रीजवर, कुठे टेबलवर, किचन ओट्यावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या नाणी, नोटा पसरलेल्या दिसतात. हा माता लक्ष्मीचा, देवी आई लक्ष्मीचा खूप मोठा अपमान मानला जातो. अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. या नाणी, नोटा आहे ती जी नाणी ती आहे ते एकत्र करा आणि व्यवस्थित एका जागी ठेवून द्या. आपलं घर नीटनेटके ठेवणे, स्वच्छ ठेवणे हे अतिशय आवश्यक असते. लक्ष्मी मातेला तुमच्या घरामध्ये स्थिर करायचे तर तुम्ही तुमचे घर नीटनेटके टापटीपपणाने ठेवा. अस्वच्छ घर असेल तरी लक्ष्मी माता येईल, पण ही सगळी अव्यवस्था पाहून, अस्वच्छता पाहून माता आल्या पावली निघून जाईल. तेव्हा ही सुद्धा काळजी घ्या. मित्रांनो, ज्या कामातून आपल्याला पैसा मिळतो त्या कामावर आपली निष्ठा असणं, आपलं प्रेम असणं, त्या कामाविषयी बेईमानी न करणं, त्या कामाला नावे न ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण तीच आपली लक्ष्मी आहे. काही जण आपण त्या लक्ष्मीला नावे ठेवत असतो तर घरामध्ये अलक्ष्मी येणारच. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण, जिला गरिबी, दरिद्रता अशी विविध नावे आहेत. पैसे देताना ते मजबूत हाताने, उजव्या हाताने द्या. समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे तर उजव्या हाताने द्या आणि पैसे घेताना मात्र डाव्या हाताचा वापर करा. डावा हात हा सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मिती, म्हणजे काहीतरी नवीन, त्या आलेल्या पैशातून आपण काहीतरी करणार आहोत, ज्यांनी काहीतरी नवनिर्मिती होईल, काहीतरी नवीन घडेल, त्या पैशांमध्ये आपण वाढ करणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक दिवशी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिवसाची सुरुवात करताना नाणी कधीच खर्च करू नये. एकच नाणं असेल, 5 असेल, 2 असेल, नाणी कधीच खर्चायची नाहीत. त्याऐवजी नोटा आपण त्या ठिकाणी देऊ शकता. नाणी कधीच खर्च करू नका. पहिला व्यवहार झाल्यानंतर आपण नाणी खर्च केली तरी चालेल. सर्व धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं कॉमन तत्त्व या ठिकाणी तुम्हालाही लागू पडते. आपण तंत्रशास्त्रावरती जास्त भर देतो. काही तांत्रिक विद्या आहेत त्यांचा वापर केला जातो. तांत्रिक विद्येत सांगितलेलं आहे, जर तुम्हाला भरपूर श्रीमंत बनायचं असेल, तुम्ही श्रीमंत लोकांचे अनुकरण करा. श्रीमंत लोक कशाप्रकारे वागतात, कशाप्रकारे व्यवहार करतात, त्यांची वाणी कशी आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला श्रीमंत लोकांच्या तोंडून कधीच चुकीचे शब्द बाहेर पडलेले दिसून येणार नाही आणि म्हणूनच आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. याला जिव्हा नियंत्रण असे म्हणतात. जिभेवर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय की आपल्या तोंडून कधीच
कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. नेहमीच आपल्या तोंडून गोड शब्द बाहेर पडावे. आपल्या डोक्यावरती बर्फ असावा. शांत डोक्याने विचार करून आपण समोरच्या व्यक्तीचं मन दुखवू नका. आला राग आणि भीक माग ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. ज्या व्यक्तीला सतत राग येतो त्या व्यक्तीला अंतिमतः शेवटी भीक मागण्याची वेळ येते. त्याचे सर्व संबंध तुटले जातात. जेव्हा जिभेवरती नियंत्रण नक्की ठेवा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग आला असेल तर लगोलग न बोलता 24 तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या व्यक्तीला जे काही बोलायचे ते बोला. मात्र लगोलग प्रत्युत्तर देऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान आहे हे निश्चित आहे. जर तुम्हाला 24 तास वाट पाहणं शक्य नाही झालं तर कमीत कमी 15 मिनिटे तरी थांबा, शांत बसा आणि त्यानंतर त्या व्यक्तीला उत्तर द्या. सायंटिफिक प्रूफ असा आहे की आपल्या मेंदूचे 2 पार्ट्स असतात. पहिला भाग हा इमोशनल म्हणजे भावनिक ब्रेनचा आहे. आपला मेंदूचा एक भाग हा भावनिक आहे, तो इमोशन्सवर भावनांवर चालतो. दुसरा जो भाग आहे तो रॅशनल म्हणजे तो बुद्धीच्या जोरावर चालतो, तो विचारपूर्वक चालतो. जेव्हा एखादी व्यक्ती रागावते तेव्हा आपल्या रागाच्या भरात आपण आपल्या इमोशनल ब्रेनचा वापर करतो आणि लगोलग त्याला उत्तर देतो आणि त्यातून भांडणे उद्भवतात. श्रीमंत धनी होण्यासाठी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. आपल्या थोरा मोठ्यांचे, वयाने ज्येष्ठ असलेल्या सन्मान करा. घरातील स्त्रियांना योग्य तो आदर द्या. आपले कोणीही शत्रू निर्माण होणार नाहीत किंवा जे व्यक्ती आपले शत्रू आहे ते व्यक्ती आपले मित्र कसे बनतील याचा विचार नक्की करा. मित्र जोडता येतील तितके जोडा आणि जे काही उपाय तुम्ही करणार असाल, जी काही देवपूजा तुम्ही करणार असाल, अनुष्ठान करत असाल, तोडगे उपाय करत असाल, एखादा मंत्र तुम्हाला सूट होत असेल, त्या मंत्रामुळे तुम्हाला फायदा होत असेल तर सर्व गोष्टी गुप्त ठेवायचे असतात. या गोष्टींची वाच्यता कुठेही करत जाऊ नका. या मंत्रांचा तुम्हाला फायदा होतो त्या मंत्रांचा जप चालता बोलता सातत्याने करत राहा. तुम्हाला विलक्षण अतिशय चांगले असे अनुभव त्यातून येऊ लागतील. आपल्याकडे जो पैसा आलेला आहे त्या पैशाचा सन्मान करा. तो पैसा कशा प्रकारे आपण कमावलेला आहे, त्यासाठी आपण किती मोठी किंमत चुकवलेली आहे, किती घामाच्या धारा वाहिलेल्या आहेत हे लक्षात ठेवून पैसा योग्य मार्गाने खर्च करा. बचतीवर लक्ष ठेवा. वायफळ गोष्टींवर खर्च करू नका. तर मित्रांनो, या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. या गोष्टींचे तुम्ही पालन केले तर लक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सर्वांवरती अखंड होईल. यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच भरभराट होत राहील आणि तुम्हाला समाधान लाभत राहील. तुम्हा सर्वांवरती माता महालक्ष्मीची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.